नमस्कार. सोया सॉस करतोय आपण. बाहेरच्या सोया सॉसमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात. मग प्रिझर्वेटिव्ह टाळण्यासाठी मी सोया सॉस आज घरी करत आहे. विकतचं सोया सॉस थोडंसं आंबट कडवट असतं. घरी केलेलं सोया सॉस थोडंसं गोडसर असणार आहे. आता ह्याच्यासाठी मी 1 कप साखर इथे पॅनमध्ये गरम करत ठेवलेली आहे. गॅस अगदी एकदम बारीक करायचा आणि सतत हलवत राहायचं. त्याच्यामुळे साखर वितळली जाते आणि एक प्रकारचं कॅरमल इथं तयार होतं. तर 10 मिनिटानंतर साखर पूर्ण विरघळलेली आहे, जवळजवळ विरघळलेली आहे इथं आणि याप्रमाणे सतत हलवत राहणार आहोत आपण. आपल्याला ह्याच्यामध्ये काय साखरेचा 1 तारी 2 तारी असा काही पाक करायचा नाही आहे. फक्त साखर पूर्ण विरघळली गेली पाहिजे आणि त्याला थोडासा सोनेरी रंग आला पाहिजे. सोनेरी रंग आला की आपला पाक तयार झाला असं समजायचं. आता ह्याच्यामध्ये 1.5 कप पाणी घालताना मी पहिल्यांदा 1 कप आणि नंतर अर्धा कप पाणी इथं घातलेलं आहे. आता साखर खूप गरम होती आणि पाणी ओतल्यामुळं एक प्रकारची साखरेची पापडी तयार झालेली दिसते इथे. पण ही साखरेची पापडी नंतर थोड्या वेळानं आपोआपच विरघळून जाते. तर त्याच्यामुळं याचं काही घाबरायचं कारण नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालत आहोत सोया चंक्स. सोया चंक्स साधारण 12-15 चंक्स मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. पाण्यामुळे हे सोया चंक्स चांगले शिजतात आणि नंतर मग आपण हे काढून घेणार आहोत. आता ह्या साखरेच्या पाण्याचा रंग सोनेरी लाल किती सुंदर आलेला आहे. सगळे चंक्स आता काढून घेऊया. हे चंक्स गोडसर होतात, साखरेमध्ये ते मुरल्यामुळे गोडसर होतात थोडेसे. लहान मुलांना हे खूप आवडतात. समजा मुलांना हे नाही आवडले तर आपण थोडंसं पाणी घेऊन हे चंक्स शिजवायचे. त्याच्यामुळे ह्याच्यातलं साखरेचं प्रमाण कमी होतं आणि नंतर हे चंक्स आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकतो. सोया सॉस जास्त करून चायनीज पदार्थामध्ये वापरतात आणि त्यांच्यामध्ये व्हिनेगरचं सुद्धा वापर जास्त असतो. मी सुद्धा आता ह्याच्यामध्ये 4 चमचे व्हिनेगर घालत आहे. पुन्हा हलवत राहिलं की ह्याला एक प्रकारचा फेस येतो. हे फेस ह्याच्यामध्ये दिसतोय पहा. अशा प्रकारे फेस येतो ह्याच्यामध्ये. आता थोडंसं दाटसर होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये मैद्याची स्लरी घातलेली आहे. ओरिजिनल जे आहे सोया सॉस त्याच्यामध्ये व्हीट वापरलं जातं, पण मी इथे मैद्याची स्लरी वापरली आहे. त्याच्यामुळे सॉस थोडंसं घट्ट होईल, त्याला थोडासा दाटसरपणा येईल. साधारण 3 चमचे मी इथं घातलेलं आहे इथे मैद्याची स्लरी आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हलवत राहायचं. ओरिजिनल सोया जे असतं त्याच्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो असं मानतात आणि शिवाय युरिक ॲसिडसुद्धा कंट्रोलमध्ये राहतो असा विश्वास आहे. त्याच्यामुळे सोया सॉससुद्धा खायला हरकत नाही असं डॉक्टरांचं मत आहे. मीठ घातलं इथे मी 1 चमचा आणि पुन्हा एकदा हलवत राहतो आहे आपण इथे. थोडंसं थोडंसं हलवून पुन्हा एकदा बघायचं. हे बघा, हा आपल्याला हवा तसा दाटसरपणा आलेला आहे. अगदी कन्सिस्टन्सी अगदी आपल्याला हवी तशी जमलेली आहे इथे. खाली उतरून थंड करायचं आणि नंतर मग गाळण्यामध्ये गाळून आपण हा सॉस काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवणार आहोत. नेहमी काचेच्या बाटलीमध्येच भरून ठेवायचा आणि शिवाय नेहमी फ्रीजमध्येच ठेवायचा हा सॉस. आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण आपल्याला हव्या त्या पदार्थामध्ये हा सोया सॉस वापरू शकतो. रंग आपल्याला जसा हवा तसा जमलेला आहे आणि सॉसची कन्सिस्टन्सी जशी असायला हवी तशी जमलेली आहे. नक्की ट्राय करा फ्रेंड्स. कधीतरी सवड काढून विदाऊट प्रिझर्वेटिव्ह असा सॉस आपण करू शकतो. सवड काढून एकदा नक्की करा. ह्याच्या आधी मी केलेली ही मोदकाची रेसिपी, त्यानंतर आरोग्याला उपयोगी असं हे फ्लेक्स चटणी आणि आता माझी नवीन पोस्ट ही कॉर्न चिली पनीर. नक्की ट्राय करा फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.